मातोश्रीवर आज मवियाची महत्त्वाची बैठक। काँग्रेस नेत्यांसह शरद पवार मातोश्रीवर जाणार। जागा वाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या 15 उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार। संजय राऊतांची माहिती। आम्ही परावलंबी नाही, प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरीही जिंकू, संजय राऊतांचं वक्तव्य। निवडणूक आली मुद्द्यावर बोला, आमदार बच्चू कडूंचा अनोखा उपक्रम। घरांवर भिंतींवर शेतकऱ्यांचे प्रश्न लिहून सरकारवर प्रहार। बारामती लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवारांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध। सूत्रांची साम टीव्हीला माहिती। लढाई सोपी नाही, पण संघर्ष केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही, काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचं वक्तव्य। चंद्रपूरचा गड कायम राखण्याचाही विश्वास। पक्षीयवाद मिटला पण वैयक्तिक नाही, नगर दक्षिणमधून भाजपचा खासदार विजयी करणार। फडणवीसांच्या भेटीनंतर राम शिंदेंचे विखेंसोबत मनोमिलनाचे संकेत। बारामती मतदारसंघावरून हर्षवर्धन पाटील आणि फडणवीसांमध्ये बैठक। वाद विसरून महायुतीच्या उमेदवारासाठी काम करण्याच्या फडणवीसांच्या हर्षवर्धन पाटलांना सूचना। सूत्रांची माहिती। सोलापुरातून महायुतीकडून राम सातपुतेंना उमेदवारी मिळताच प्रणिती शिंदेंची पत्र लिखित बोचरी टीका। सातपुते बाहेरचे असल्याचा अप्रत्यक्ष टोला। पुण्यात सर्वपक्षीय नेत्यांची धुळवळ। राजकारण बाजूला ठेवून रवींद्र धंगेकर, रुपाली चाकणकर आणि मेधा कुलकर्णी एकत्र। आणि ठाण्यात एकनाथ शिंदेंकडून धुळवळ साजरी। कार्यकर्त्यांसोबत लुटला होळीचा आनंद। राज्यातील नागरिकांना दिल्या होळीच्या शुभेच्छा। नमस्कार।